कुठलाही सण समारंभ काहीही असलं तरी हातावरची मेहंदी तुमचं सौंदर्य नेहमी खुलवत असते असं म्हणतात. आणि हे तितकंच खरं आहे. मेहंदी हा आपल्या संस्कृतीचा एक छोटासा भाग आहे जो तुमच्या सौंदर्याशी निगडीत असतो. पण आजकाल मेहंदी एक फॅशन झाली. ती मेहंदी कशी असली पाहिजे, प्रत्येक सणासाठी वेगळी मेहंदी हा प्रकार सुद्धा सध्या प्रचलित आहे. पण हे सगळं करणारी मेहंदी आर्टिस्ट जर आज आपल्याबरोबर गप्पा मारायला आली तर येस, गप्पा मस्ती आणि पॉडकास्ट विथ भार्गवी चिरमुलेच्या आजच्या भागात आपल्या बरोबर पुण्याची अशीच एक हरहुन्नरी मेहंदी आर्टिस्ट आली. अर्थात या सगळ्याच्या पलीकडे ती माझी उत्तम मैत्रीण देखील आहे. भेटूया कांचन मेहंदीला. हॅलो, हॅलो. वेलकम टू माय पॉडकास्ट फायनली. कांचन, सगळ्यात आधी तुझं या पॉडकास्ट मध्ये खूप खूप मनापासून स्वागत. तू तुझ्या Thank you. क्लासेस मधनं वेळ काढून एवढा वेळ दिला त्याबद्दल. कांचन, माझा पहिला प्रश्न हा आहे की मेहंदी का काढली जाते, काय त्याच्या मागचं सायन्स आहे? मेहंदी याच्यासाठी काढली जाते की पूर्वी तर असं होतं की आपण जेव्हा मेहंदी कधी काढतो, जेव्हा आपण फंक्शन मध्ये बॅक टू बॅक ब्राईड बिझी असते आणि तिला थोडस जरा रेस्ट मिळावी, बॉडीमध्ये हीट निर्माण झालेली असते, कंटिन्यू इकडे तिकडे पळून सगळे फंक्शन अटेंड करून, म्हणून थोडा थंडावा यावा किंवा थोडंसं रेस्ट पण मिळावी, त्यासाठी मेहंदी आपण काढायचो पूर्वी. आता मेहंदी एक फॅशन झालाय, एक ट्रेंड आलाय. मेहंदीमध्ये मिनी चेअर्स गोष्टी आल्या, छोटे छोटेसे पॅटर्न्स आलेले आहेत की नाही बाबा माझ्या ड्रेसवर जे आहे ते मला हवंय, लोटस हवेत, फ्लॉवर्स हवेत, डिझायनर हव्यात, हा बेस आलाय आता सध्या तरी. म्हणजे आता ट्रेंड बदललाय. येस, ट्रेंड खूप आधीच्या आणि बदललाय. आताच्या ट्रेंड मध्ये तुला काय फरक जाणवतो, तू जेव्हापासून मेहंदी काढायला लागलीस? आधी मैत्रीण येऊन काढलं तरी चालून जात होती, आता मेहंदी आर्टिस्ट हवी आहे. बरोबर. मेहंदी आर्टिस्ट हवी आहे. मेहंदी आर्टिस्ट कडून खूप साऱ्या गोष्टी हव्यात, तिच्या क्रिएटिव्हिटी हवी आहे, डिझाईन बेस हवाय, न्यू कन्सेप्ट हव्यात, स्वतःच जर काही मेमरी असतील त्या हव्यात. कॉफीला भेटले असेल स्टारबक्सला तर तिथं कप, त्याच्या खाली नाव, सगळ्या गोष्टी हव्यात. आता त्यांची स्टोरी जी आहे दोघांची ती त्यांना दोघांना हातावरती हवेत, अशा पण काही काही ब्राईड आहेत. हा, म्हणजे त्यांना तशा पद्धतीची मेहंदी त्यांना त्यांच्या येस हातावर हवी. येस येस, कस्टमाइज बेस सगळा. पण पूर्वी तर असं काही नव्हतं. पूर्वी असं नव्हतं. पूर्वी मेहंदी म्हणजे थोडस चक्र किंवा घुमर जे तुला आवडतं असं होतं. पण आता असं नाही राहिलंय. आता सगळा ट्रेंड चेंज झालेला आहे. याच्यात दोन प्रकारच्या ब्राईड आहेत, एकदम हेवी नी लेंथ एल्बोच्या वर अशा, आणि एकदम मिनी, पण मिनी छोटीशी जरी मेहंदी असली तरी क्रिएशन बेस असं. पण मग तुला जेव्हा असं क्रिएटिव्ह चॅलेंज येतं तेव्हा तुला काय वाटतं की आता जसं बघ, खूप मोठी काढायची असली तरी तो एक चॅलेंज असतो, किंवा खूप छोटीशी काढायची पण त्यात बेस्ट क्रिएटिव्ह द्यायचंय, तेव्हा तुला काय चॅलेंज? सर्वात जास्त छोटी काढणं हाच चॅलेंज आहे माझ्यासाठी, कारण की मोठी कन्सेप्ट ऑलरेडी खूप वर्षापासून करते मी, तर बसली आहे ती माझ्या हातात. छोटी काढण्यामध्ये आणि त्यात जर त्यांच्या काही काही स्कायलाईन घ्यायची आहे, त्यांचे कॉफीचे मग्स घ्यायचे, त्यांचं ते भेटलेत ते घ्यायचंय, ते सायकलिंग करताना घ्यायचे, हे जर सेटिंग करायचं तर हाताचा शेप आधी चेक करावा लागतो की तो शेप बरोबर आहे का, त्यामध्ये ते तेवढं बसेल का, जिथे जे बसेल ते आधी ड्रॉ करून चेक करावं लागतं आणि मग करावं लागतं. पण मग ह्या आता ब्राईड्स तुझ्याकडे ज्या येतात त्या मग ट्रायलला येतात, कारण हात तू म्हणतेस तसं बघणं गरजेचं आहे. मी ट्रायल देत नाही, म्हणजे मला असं वाटतं ट्रायलची गरज नाहीये, आणि माझ्या ब्राईड पण बऱ्याचशा तशा आहेत की त्या नाही घेत माझ्याकडून ट्रायल. त्या दिवशी मी अर्धा तास आधी जाते, मी अगदी टाइम टू टाइम सगळ्या गोष्टी करते. जर 7ची ब्राईड आहे तर मी 6:30 पोहोचते. अर्ध्या तासात डिस्कशन, कोन मेकिंग आणि देन स्टार्ट. ओके, मग अदरवाईज तुला ब्राईड तसं बघायची गरज नाही, हात तुला तेव्हा बघावा लागतो. हो, कारण तुम्ही फोटो जरी पाठवला तरी रिअल हात फोटो फरकच आहे. करेक्ट करेक्ट. पण आता हा झाला एक ट्रेंडचा भाग. ओके, एक ट्रेंड असा आहे ज्या ट्रेंडला आपण असं म्हणतो जो फॉलो केला जातो, म्हणजे थोडक्यात जसं मला आवडते, जेव्हा ती आलिया भट्टनी छोटी मेहंदी काढली ती चक्र, त्याच्यानंतर सगळ्यांना ते मंडला चक्र 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 हवं. मग ट्रेंड वाईज तुला किती अपग्रेड राहावं लागतं? ट्रेंड वाईज आम्हाला खूप अपग्रेड राहावं लागतं, कारण की आलिया भट्टवाला जो चक्र आहे तो मला असं वाटतं की कोणी ड्रॉ करू शकतं, पण त्याच्यात जर तुम्ही काही वेगळं दिलं तर तुम्हाला ती ब्राईड त्या बेसने ट्रीट करायला पण सुरुवात करते. आता मध्ये एक ब्राईड होती, तिला छोटीशी मेहंदी हवी होती. छोटी मेहंदी म्हणता म्हणता ती मेहंदी काढली छोटी, पण मला लागले 3 तास, कारण की तिचा हजबंड स्कुबा डायव्हिंग करतो बाहेर जाऊन, तर आम्ही ऑक्टोपस काढला होता. मला ऑक्टोपस कसा दिसतो मला हे पण माहिती नव्हतं. तिने मला फोटो दिला,
मी तो ड्रॉ केला, झाला सेम, ओनली ऑक्टोपस मॅच करायचा होता, पण मी चुकून त्याला 8 डोळे काढले. ऑक्टोपसला 7च डोळे असतात. मग तिने मला तो एक डोळा पुसायला लावला की नाही, ऑक्टोपसला 7च डोळे असतात. म्हणजे इथून हे सगळं आहे. असं हे शिकत शिकत किंवा चेक करतच करावं लागतं, नाही तर मग अवघड आहे. पण आता हे झालं लग्नाच्या बाबतीत, ओके. पण आजकाल सगळ्या सणांना किंवा सगळ्या घरगुती समारंभांना मेहंदी काढायची फॅशन आहे. डोहाळ जेवण असेल, बारसं नाही अगदी म्हणा, पण डोहाळ जेवण आहे, साखरपुडा आहे, हो. किंवा असे छोटे मोठे सण. इनफॅक्ट नागपंचमीला पण, ती नागपंचमीला मेहंदी काढणं हे तर आपल्या कल्चरमध्ये, संस्कृतीमध्ये आहेच. पण मग अशा वेळेला तू काय वेगवेगळं क्रिएटिव्ह करायचा प्रयत्न करते? जसं की तू गणपतीच्या वेळेस मी ठरवते की गणपती काहीही करून काढायचा त्याच्यावरती, तसंच मग नागपंचमीच्या वेळेस आम्ही थोडंसं काहीतरी त्या कन्सेप्टला नेऊन काढतो. मला नाग वगैरे काढायला मला स्वतःला आवडत नाही, म्हणून मी खूप प्रयत्न करते, पण समोरचीला नाग हवाच आहे तर मी नाग पण काढून देते. मी क्रिएशन बेस माझ्या पद्धतीने ब्राईडला खूप सांगते, पण तेवढ्या क्रिएटिव्ह बेसला ती तिथे थांबली तर ठीक, पण तिने जर तिचे फॉर्मच असतील विचार तर मी तोच बेस पुढे नेते. ओके. पण आता हे झालं भारतात. तू भारताबाहेर सुद्धा खूप वेळा जातेस मेहंदीच्या निमित्ताने. मग ते भारतीयच असतात का आतापर्यंत तू काही फॉरेनर्सना पण काढली? मी प्रॉपर दुबईच्या एक शेख जे आहेत त्यांच्या मुलीला मेहंदी काढली आहे. मेहंदीचे फोटो तर आतमध्ये अलाऊ नव्हते. तिने मला एवढ्या लांबून फक्त उर्दूत नाव लिहून घ्यायला बोलवलं. मी बाकी काहीच काढलेलं नाही. That's it? फक्त तिचं नाव उर्दू मध्ये लिहायचं होतं. ते पण तिने मला ड्रॉ करून दिलं, ते मी काढलं. ते काढायला तिने मला 4 तास घेतले. आम्ही हळूहळू हळूहळू ते सेट केलं. तिला ते खूप आवडलं. बरं, ते काढलं ते तिने इथे काढून घेतलं या बेसवरती. हे सोडलं तर तिने माझ्याकडून काही मेहंदीच काढून घेतली नाही. त्या नाव काढण्यासाठी मी इथून तिकडे गेले होते दुबईला. दुबईला. पण मग हा एक वेगळा एक्सपिरियन्स आहे ऑल टुगेदर. म्हणजे आम्ही जेव्हा बोललो तेव्हा तर तिच्या आईने बुकिंग केलं, तर त्यांनी बुकिंग करताना त्यांनी माझ्याच पिक्चर्स सगळे पाठवलेले. सो मलाच सेट होतं आपल्याला बारात काढायची, आपल्याला हे काढायचंय. मला काही माहिती नव्हतं. मी वरती गेल्यानंतर तिने मला सांगितलं मला एवढंच हवंय. बघितलं तर त्याचं नाव होतं. मी ते नाव 15 मिनिटात ड्रॉ केलं असेल, पण त्याला ब्लॅक करून मग ब्रेक घेऊन ब्लॅक करून ब्रेक घेऊन असं करत केलं. फक्त नाव लिहून घेतलं. त्यासाठी आम्ही इथून 3 आर्टिस्ट दुबईला गेलो. इंटरेस्टिंग. पण मला सांग, आता मेहंदीमध्ये फरक असतात. एक अरेबिक असते, एक पारंपरिक आहे जी राजस्थानी केली जाते, किंवा एक थोडीशी मुस्लिम टच मध्ये असते. हा काय नक्की फरक असतो? मुस्लिम टच मध्ये मेहंदीचं असं आहे की त्यांच्या कुराणामध्ये अॅनिमल चालत नाहीत. म्हणजे जर तुम्ही कुराण वाचत असाल दररोज तर तुम्ही हातावरती कुठलेही जिवंत काही काढू शकत नाही. बरं. त्याच्यामुळे जर मुस्लिम ब्राईड आली तर पिकॉक काढायचा, पण त्याला डोळा चोच नाही काढायची. नुसता म्हणजे पिसारा. कोयरी काढायची, Correct. पिसारा पण नाही, नुसती कोयरी काढू शकता असं. तुम्ही काही असे जिवंत कुठल्याही गोष्टी, पॅरेट नाही, हत्ती नाही, काहीही नाही. मग पूर्वी चालत आलेली जी डिझाईन असते ना, त्याला गुल्फ साईडच्या सेटिंग्स करून किंवा फ्लॉवरच्या सेटिंग्स करून तसं तुम्ही करू शकता. ज्याला आपण अरेबिक मेहंदी ऑलमोस्ट तसा टच. फुलं, ट्रेडिशनल बेस असं मिक्स, असं झालं हे. थोडा जर आपण टच बघितला मारवाडी मेहंदी, गुजराती मेहंदी जे पूर्वी म्हणत होते त्या टचला फिगर बेस जास्त असतो. त्यांना फिगर्स बेस आवडतं. पुण्यात म्हणलं तर फिगर बेस खूप काढत नाही. त्यांना अर्ध हे आणि अर्ध हे, फिगर्स आणि फ्लॉवर ह्याचं कॉम्बिनेशन आवडतं. करेक्ट. त्यामुळे मी स्टुडंटला पण सांगत असते नेहमी की खूप फिगर्सच्या मागे पण पळू नका. आपल्याकडे जे चालतंय ते फॉलो करा, कारण त्यातच तुम्ही कमवणार आहात. त्यामुळे आपल्याकडे जे चालतंय त्याच्यावरती फॉलो करा सगळं. आता एक गोष्ट मला आठवली, म्हणजे मला तुम्हाला सांगायला मजा वाटेल की आता जी खूप कमळ, लोटस खूप फेमस झालंय, ते होण्यामागे कांचन आहे. कारण कांचनला ते फार आवडायचं आणि कांचनला स्वतःला हत्ती काढायला खूप आवडतो, राईट? तर तिच्या मेहंदीमध्ये ते तुम्हाला 100% दिसेलच. पण तू जेव्हा भारताबाहेर जाते तेव्हा लोकांचा मेहंदीकडे बघण्याचा अप्रोच आणि किंवा आपण ज्या दृष्टिकोन म्हणतो तो काय असतो? तो खूप चांगला आहे मला वाटतं. आपल्याकडे थोडंसं बघायला गेलं तर कधी कधी असं होतं, म्हणजे मला तर टचवूड सगळे खूप सारे क्लायंट चांगले मिळालेले आहेत, पण होतं आपल्यापेक्षा तिकडे जास्त आहे. म्हणजे क्लायंटला ट्रीट करायची जी पद्धत आहे ती खूप चांगली आहे. तुम्हाला जो स्टे देतात तो विचार करून देतात.
चांगल्या ठिकाणी असतो, फूड जे प्रोव्हाइड होतं ते चांगल्या ठिकाणी होतं. आपल्याकडे कधी कधी दिवसभर आर्टिस्ट जे बसलेले असतात त्यांना फूड काय पाणी पण विचारत नाही. आलेल्या आर्टिस्ट ना. येस, मेहंदी आर्टिस्टला पाणी विचारत नाहीत, काही विचारत नाहीत. ठीक आहे, आमचं किंवा माझं पण मत आहे की तुम्ही कॅरी करा, तुम्ही तुमचं ओन कॅरी करा, पण मला थोडंसं असं वाटतं की लग्न घर जर आहे तर आपण तेवढं विचारलं पाहिजे. नक्कीच 100%. कधी कधी तर आम्ही असं होतं की आम्हाला भूक लागली आहे, म्हणजे माझ्या बाबतीत हे खूप कमी होतं कारण की मी सगळ्या गोष्टी सेट केल्यात. मी सरळ सांगते, हा आमचा फूडचा ब्रेक आहे, आम्ही खाली जाऊन जेवतो. पण माझ्या बरोबर पण बऱ्याचदा असं झालेलं आहे, मी नसेल तर टीम बरोबर, की अच्छा जेवायचंय का, बाहेर एक खाऊ गल्ली आहे तिथे खूप छान मिळतं, तुम्ही खाऊन या. लग्न घरात. हो, लग्न घरात. वा, इंटरेस्टिंग. आपण गपचूप जायचं खाऊ. आणि मग परत आम्हाला हे पण सांगितलं जातं तिथे एक कॉफी पण खूप छान मिळते. तर मग माझी लोकांना सवय, माझ्या टीम मेंबरचा सवय, विचार तुला आणू का, हो हो हो, मग ती आणलेली कॉफी ती पण पिते. हे चांगलं आहे, हे 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 आवडलं. एकदम मस्त आहे. आपणच आणा, आपणच द्या, सगळं करा. पण हा झाला स्वभावाचा भाग असं मला वाटतं. हा. अजून एक गोष्ट तू दरवर्षी सातत्याने गेली 4-5 वर्ष करतेस ते म्हणजे दिल्लीला जातेस तू हम्म. करवा चौथच्या. हम्म. ते काय असतं नक्की? दिल्लीला मी लुक्स सलॉन मध्ये करते. एक हेमंत म्हणून आहेत, त्यांच्याकडे करते मी हे सगळं, म्हणजे करत होते. मग त्यांच्या थ्रू पुढे पुढे कॉन्टॅक्ट झाले. दिल्लीला बुकिंग होतं आमच्या नावाने, आम्ही डिझाईन बेस ठेवतो, ते पण सलॉन ते मध्ये आहे काय ठेवतो. नक्की? म्हणजे एवढं प्रमाण करवा असतं? चौथ आहे ते. करवा चौथचा जो बेस आहे त्याला खूप मानलं जातं. जसं आपल्याकडे गणपती, हम्म. घराघरात गणपती बसतो, तिथे अगदी सगळेजण उपवास पकडतात. मेहंदी काढणं हे मस्ट आहे तिथे. हम्म. तर त्याच्यामुळे ते जे पेमेंट असतं ना दिलेलं, ते शगुन असतं, शगुन टाईप दिलं जातं, म्हणजे की तुम्ही हे शगुन घ्या. अक्षरशः कधी कधी तर मी बघितलंय कोणी नुसतं नाव लिहून घ्यायचं, जे आपल्याकडे फ्री देतात. तुम्ही नाव तर लिहूनच देऊ शकता. हम्म. ते त्याच्यासाठी तिथे 1,001 पण टीमला दिलेले आहेत. त्या एवढं ते मेहंदीमध्ये नाव, मानतात. त्या हो. मेहंदीमध्ये नाही, नवऱ्याचं नाव. नुसतं प्लेन हातावर नाव, हो. नुसतं लिहायचं. आणि त्याच्यासाठी एक की मला ऑफिस आहे, मला टाइम नाहीये, मला मेरे हस्बंड का नाम आप लिख के दोगे क्या, लिहून द्यायचं. ते 1,001 पण एनव्हलप मध्ये दिलेत ऍज अ शगुन, कारण की त्यांच्यासाठी हे खूप महत्वाचं आहे म्हणून. हो. पण याचा एक सेकंड पार्ट पण अजून असा आहे की सगळं केलं तर नाव लिहायला काय, नाव तर तुम्ही फ्री देऊ शकता. अशी काही माणसं होतात. पण तिथला एखादा मजेशीर किस्सा सांग ना दिल्लीचा आम्हाला. तिकडे पण पुन्हा असा तिकडे लोकांचा विचार करण्याचा आणि याचा अप्रोच खूप वेगळा आहे खूप वेगळा. महाराष्ट्राच्या पलीकडे. हो हो हो. तिकडे असं आहे की समजा 3 जणींचा ग्रुप आला, 3 जणी फ्रेंड्स आल्या आणि हिनी 7,000 ची काढली तर ही 9,000 काढते, हिनी 9,000 ची काढली 15,000 ची काढते, असं पण होतं तिथे. तेव्हा ठीक आहे, पैसे मॅटर करत नाही, पण क्रिएटिव्हिटी डिझाईन वरती ते खूप सारे पैसे स्पेंड करतात. खूप क्वालिटी वर्क द्या, पेमेंट मिळणार. पण मग तुम्ही काय डिझाईन्स घेऊन जाता हो, का? आम्ही डिझाईन घेऊन आणि जातो. मग ते निवडत जायचं येस. त्यांनी. ओके. मग तू आता समज ही 5,000ची, ही 7,000ची असं ते बुक करतात का मग? मग किती वेळ लागतो हे सगळं करायला? टाइम लावावा लागतो, कारण की बुकिंग रात्रीपर्यंत असतात, कधी पहाटे 4 पर्यंत असतात. मग रेड बुल प्या, ब्लॅक कॉफी पी, हे पी ते पी, असं करावंच लागतं ना. 2च दिवस असतात, 2-2 तास झोपायचं, त्यात पण मेहंदी भिजवायची, हे सगळं होतच. त्याच्यामुळे 45 मिनिट, 40 मिनिट, 30 मिनिट जेवढं फास्ट होईल तेवढं करावंच लागतं. आणि नो त्यातनं ती ब्रेक. द्यायची जी त्यांना क्रिएटिव्ह मेहंदी हवी आहे ती एक्झॅक्टली, द्यायची. त्यांना हा. क्रिएटिव्ह बेस द्यायचा. मग त्याच्या आधी तुला इथे किती प्रॅक्टिस करायला आम्ही लागते? 1 महिना आधी प्रॅक्टिसला बसतो सगळे इथेच, 8-8, 9-9 तास. जर दिल्लीला यायचंय तर प्रॅक्टिस करावी लागेल. घड्याळ लावून? हो, वॉच लावून. आणि टाइम टाकायचे ग्रुपवरती, 35 मिनिटात एक हात, 30 मिनिटात एक हात, 15 मिनिटात एक हात, असं. आणि त्यांना अशी बेसिक नाही, त्यांना चांगली लागते. त्यांना चांगली लागते. आय नो. कारण बेसिक करणारे त्यांच्या इथे गल्ली गल्लीमध्ये आहे, मग आपण जाऊन काय फायदा. पण मग अशा तू किती ब्राईड केल्यास आतापर्यंत? ब्राईड नाही, अशा किती त्या करवा चौथच्या ऑर्डर्स केल्यात एका दिवसात? आम्ही एका दिवसामध्ये अराउंड 100 to 100% क्रॉस करतो. वाव. म्हणजे तुझी टीम मिळून टीम म्हणते? मिळून. आणि तू इंडिव्हिज्युअली? मी 40 to 45 केलेत. बापरे. म्हणजे असं बैठकीत जातात पुढची येते, जातात पुढची येते. हो, म्हणजे कधी कधी तसं वाटतं की पाणी पिताना पण विचार करावा लागतो की आता ब्रेक घेऊ शकतो का, पाणी प्यायला, वॉशरूमला, असं. बापरे. एवढं बॅक टू बॅक असतं. हो. वा. पण खूप एकदम कौतुकाने सगळं असतं, अति कौतुक होतं आपल्या कामाचं, अप्रिशिएट होतं, त्यामुळे एकदम छान वाटतं. आणि आम्ही ज्यांच्याकडे करतो ना ते ऍक्च्युली खूप नीट करतात, सगळं Organize सांभाळतात. करतात. हा. हो, सगळं. पण आता हे झालं
ब्राईड किंवा ह्या करवा चौथ किंवा वेगवेगळ्या फंक्शनसाठी तू स्वतःला अपग्रेडेड कसं ठेवतेस? कारण डिझाईन्स तर नवीन नवीन येतच राहतात. अपग्रेडसाठी मी जसं स्टुडंटला बोलते प्रॅक्टिस करा. निम्म्या स्टुडंटला असं की वेळ नाही आम्हाला, तर मला असं होतं की यार की 3 बॅच घेऊन जर मी कधीतरी दिवसभरात अर्धा एक तास काढते, तर तुम्ही अर्धा एक तास काढलाच पाहिजे. तुम्हाला ह्या फील्डमध्ये जर लंबी रेस का घोडा व्हायचं असेल, तर तुम्हाला दररोज प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. दररोज नवीन काहीतरी ट्राय करणं गरजेचं आहे. तुम्हाला दररोज स्वतःला 1 तास देणं गरजेचं आहे. ओके. पण मग नाहीतर तू शिकतेस कुठून? म्हणजे तुला काय इन्स्पिरेशन पिंटरेस्ट वरून, इथून अदर आर्टिस्ट, इथे सगळेजण सगळ्यांचे पॅटर्न ट्राय करतात. असं कोणीच नाही की कोणाचे पॅटर्न ट्राय करत नाही. ते बघून आता कारण एवढे वर्ष झालेत मी करतेय, सो मग ते पॅटर्न बघून हे करून केलं जातं. तू म्हणालीस तू 17-18 वर्ष मेहंदी आर्टिस्ट म्हणून काम करतेस. त्याचबरोबरीने तुझे क्लासेस आहेत. आता आपण तुझ्या क्लासमध्येच पॉडकास्ट करतोय. पण तू क्लासमध्ये काही शिकवतेस का गप्पाच मारत राहतेस, टाइमपासच करतेस? हे असं बोलतात, हे काय आहे मला ऐकायचं. ओके, हे जे बोलतात त्यातली तर बरीच लोकांनी माझ्याकडे ऑलरेडी क्लास केलेला आहे आणि ते स्वतःचे क्लासेस घेतात. याच्या मागचं एक म्हणजे तुझेच रिझन स्टुडंट आहेत. माझे स्टुडंट आहेत. याचा एक रिझन असं आहे की हो, मी आणि माझे टीम मेंबर्स क्लास घेतात. मी एकटी नाही घेत. कारण की मला असं वाटतं की टीव्ही वरती शिकवणं आणि समोर बसून शिकवणं यात फरक आहे. इथे जेवढे जण येतात त्यांना आम्ही बाजूला बसून शिकवतो. सगळं कॅप्चर करू शकत नाही. दरवेळेसच मी असं नाही करू शकत की मी ड्रॉ करतेय, चला कॅमेरा ना व्हिडिओ काढा. मी तेवढ्या याच्यामध्ये नसते. आणि मला एकच आहे की तुम्ही इथून शिकून गेलात म्हणूनच तुम्ही क्लासेस घेताय ना. पण मग अशी का बरं बदनामी करत असतील ते? कारण की मग त्यांच्याकडे क्लासेसला मग येतात ना ती लोक. जेव्हा तुम्ही इन्क्वायरीला येतात, जेव्हा तुम्ही बोलतात, तेव्हा मग त्यांना ते बेटर पडतं. अच्छा हो का, मग आपण तिकडे नको लावायला, आपण इकडे लावायला. पण इथे सगळीकडे हेच चालतं. पण मग मेहंदी आर्टिस्ट म्हणून तू एकमेव मराठी असशील असं मला वाटतं. पुण्यात आता खूप जण आहेत की जे आता छान करायला लागलेले आहेत, पण सुरुवातीला येस, पुण्यातून करताना तरी हो. तू एकटी असशील. हो. बाकी गुजराती बायका जास्त आहेत? हो, खूप. त्यांच्याकडे तर मेहंदी मानलीच जाते ना तेवढी. आपल्याकडे तेव्हा पॅरेंट्स म्हणजे माझ्यावरनच असं होतं की मेहंदी नाही करू शकत मुलगी. तेव्हा मेहंदी हे करिअर नाहीये. मेहंदी काय करायची, मेहंदी कोण काढतं? त्याच्यापेक्षा मी जे करत होते कम्प्युटर कन्सेप्ट प्रोग्रामिंग किंवा लँग्वेजेस ते कम्प्लीट कर, IT मध्ये जॉब लागेल, बाकीच्या गोष्टी होतील, जे काय आहे ते होतं. पण आता असं नाहीये. आता पॅरेंट्स, माझ्या स्टुडंटचे पॅरेंट्स घेऊन येतात त्यांना, PG बघतात, फी भरायला येतात. आता हे फील्ड खूप पुढे गेलंय. पण आता तू म्हणालीस आता हे फील्ड पुढे गेलंय, पण तू जेव्हा आता म्हणालीस की तुझे आई वडील म्हणत होते की कम्प्युटर लँग्वेज वगैरे पूर्ण कर, जेव्हा तू त्यांना सांगितलंस की मला ह्यात आवड आहे, तेव्हा ते काय रिॲक्ट झाले होते? खूप मोठा धक्का बसला असेल त्यांना आधी. पण ठीक आहे, म्हणजे कोणी हे नसेल केलं तरी सपोर्ट मला त्यांनी खूप केला. इव्हन आता पण सपोर्ट फॅमिलीचा मला तसा खूप आहे. स्टार्टिंगला असं होतं फॅमिलीमध्ये की मेहंदी काय करणार आहे तुम्ही मेहंदीतून, किंवा आता पण काही काही घरांमध्ये आहे. कुठले तरी फॅमिली जर जेव्हा पेमेंट देते ना आमच्या टीमला, तेव्हा त्यांना असं वाटतं की एवढं जर ते पेमेंट खूप सारं म्हणजे लॅक्स मध्ये क्रॉस झालं, समजा ते 1.5 लाख 2 लाख पेमेंट झालं, तर त्यांना असं होतं की बाप रे, तुम्ही एवढे छापता, असं बोलतात ते. म्हणा हो, आम्ही छापतोच तेवढं, कारण आम्ही काढून म्हणजे ते बघत नाहीत की सकाळी 7 वाजता आलोय, 7 पासून चालू झाले, तुमच्या घरातले 80 to 90% आम्ही कम्प्लीट केलेत. ज्याला हवी त्याला तशी तेव्हा तुम्ही सगळं केलंय. तुम्हाला सगळी लिस्ट, प्राइस लिस्ट आधी पाठवलेली आहे. पण जेव्हा टोटल होते तेव्हा होते आणि टोटल होते 1.5, 2, 3 लाख होते टोटल. त्यांना असं वाटतं की तेव्हा तुम्ही एवढे छापता. छापतो. आणि मग तुझ्या आता लग्नानंतर घरच्यांनी सासरच्यांनी कसा सपोर्ट केला? सगळ्यांनी चांगला केला, कारण पहिल्यापासूनच मी आधीपासूनच सुरुवात करत, म्हणजे आधीपासूनच माझा मेहंदी हा बेस हे होता, त्याच्यामुळे मग तो मला एकदम स्मूथ गेला. मी सगळ्यांना तेच सांगत असते बसताना इथे की प्रॉब्लेमच आलं म्हणून हे फील्ड चूज केलं असं कधी होत नाही. आवड होती मला मेहंदीचा जो सुगंध आहे तो खूप आवडतो. मी वेडी आहे त्याच्यासाठी तुझ्यासारखं. तर त्याच्यामुळे मग त्या ह्याच्यावरती प्रेम होतं म्हणून मग मी करायला लागले. पहिल्यांदा कमवणं हा बेसच नव्हता माझा, म्हणजे मी याच्यातून काहीतरी कमवेल हे नव्हतंच.
आता थोडंसं असं होतं की ऍडमिशन घेताना किंवा इन्क्वायरी आल्यावरती कॉल येताना पहिल्यांदा ती इन्क्वायरीला तो बेस असतो, म्हणजे विचारलं जातं की आम्ही महिना किती कमवू. तेव्हा मला असं वाटतं की मी कधीच स्टार्टला तो विचारच नव्हता केला. आधी मला असं होतं की मला काहीतरी करायचंय, मला काहीतरी बनायचंय, मला जायचं, म्हणजे मला ज्या फेमच्या मागे किंवा ज्या मेहंदीच्या मागे पळायचंय ते मी पळत होते आणि मग बाकीचा पैसे, बाकीच्या ज्या गोष्टी त्या आपोआप यायला लागल्या. करेक्ट. आता असं आहे की इथून बाहेर पडल्यानंतर किती मंथली अमाऊंट मिळेल किंवा मी किती कमवेल किंवा माझे इंस्टाग्रामवर फॉलोअर्स किती वाढतील, इंस्टाग्राम तुम्हाला पैसे देतं का, तर नाही, इंस्टाग्राम काही पैसे देत नाही, फॉलोअर्स ते. पण इंस्टाग्राम वरून खूप छान छान लोक कनेक्ट होतात. करेक्ट. आणि तोच तुझा इंस्टाग्रामचा मुद्दा आहे की इंस्टाग्रामवर तुझी एक पोस्ट प्रचंड व्हायरल झाली होती. त्याच्यानंतर म्हणजे मी आज जेव्हा माझी मैत्रीण कांचन म्हणजे कोण मी सांगते तेव्हा सगळ्यांना ते रिलेट होतं. ती पोस्ट काय होती सांग? अं, एकदा आम्ही एका फर्निचरच्या शॉपमध्ये एक मॉडेल वरती ब्लाउज केला होता, म्हणजे ट्यूब्स वेअर केले होते तिने, फक्त हँड आणि बॅकला थोडंसं डिझाईन होती. मला एक तर मी तो डिझाईन एक कोणीतरी आर्टिस्ट होती बाहेरची, आउट ऑफ इंडियाची, युएसए ची, तिचं पाहिलं होतं. तिने फ्लॉवर्स काढलेले, पण मला एलिफंट आवडतो म्हणून मी एलिफंट, पिकॉक असे कॉम्बिनेशन घेऊन लोटस हे सगळं केलं होतं. आणि तेव्हा रील्स नव्हते, तर मी लाईव्ह आपण काहीतरी खूप छान केलंय म्हणून लाईव्ह गेले आणि तो व्हिडिओ मी माझ्या पेजवर शेअर केला. तेव्हा माझे फॉलोअर्स 3000 काहीतरी होते. शेअर केला आणि अगदी एक अर्ध्या तासाने तो व्हिडिओ 1 लाखावरती गेला होता. नंतर घरी जाईपर्यंत तो 8 लाखावरती गेला होता. नंतर तो 25 lakhs वरती गेला होता. असं करत 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 तो मिलेनियल वरती गेला व्हिडिओ. कारण व्हिडिओ जाणं सोपं नाही, रील खूप इझिली जाते. तेव्हा रील नव्हतंच तेव्हा. आणि नंतर मग मला वेडिंग पेजेस वरून मेसेजेस यायला लागले, आम्हाला हे शेअर करायचंय. मी ट्रोल पण खूप झाले त्याच्यात, काही मेसेजेस कोणी करत होतं, काही काहींना ते खूप आवडत पण होतं. सर्वात महत्वाचं, काही मेहंदी आर्टिस्टने ते शेअर केलं, मला त्याचं फार कौतुक वाटलं, ज्यांच्या पेजवर ऑलरेडी 200K वगैरे फॉलोअर्स आहेत. एक तर माझी फ्रेंड, म्हणजे आता फ्रेंड झाली, आधी तर आम्ही हाय हॅलो पण नव्हतं, कोमल खोट म्हणून आहे मुंबई, तिचं तेव्हा फॉलोअर्स 150K का 130K होते, तिने ती शेअर केलेली. तेव्हा मला कळालं की अरे असं पण होतं, आणि माझे एका रात्रीत 12,000 फॉलोअर्स वाढले होते. तो ब्लाऊज प्रचंड व्हायरल झाला होता. पण ते करताना किती कष्ट पडले तुला? म्हणजे मेहंदी काढताना म्हणते मेहंदी काढताना काही कष्ट नाही पडले तसे, कारण की लोटस होते, एलिफंट होते, फक्त माहिती नव्हतं की हे असं कुठेतरी जाईल, म्हणजे एवढ्या ह्याच्यावरती जाऊ शकतं. असं वाटलेलं चला एक आपली छान पोस्ट झाली आपल्या पण तुला पेजवर. सुचलं कसं होतं? सुचतं तर मला खूप काही मी अजून पण असा विचार करते की काहीतरी कमी आहे, कुठे काहीतरी कमी पडतंय, मे बी कशामुळे पडतंय माहित नाही, असं मला नेहमी वाटतं की अजून आपण इथे जावं, आपण इथून इथे जावं. तर त्यासाठी म्हणून मग मी पिंटरेस्ट हे ते इथून काही ना काहीतरी सर्च करत असते. तर तसं आम्ही ठरवलं की आपण एक ब्लाऊज करूयात. नंतर खूप लोकांनी तो ब्लाऊज केला पण, किंवा तोच ब्लाऊज त्यांच्या पेजवर पण टाकला, पण मी नाही कोणाला मेसेजेस खूप करत बसले. माहिती पण नव्हतं तेव्हा की असं काही असतं की दुसऱ्यांना मेसेज करावे की हे माझं आहे, हे पोस्ट करू नका. त्याच्यानंतर खूप जणींनी तू म्हणतेस तसं केलंय की, पण तू ओरिजिनल पहिली हा, असल्यामुळे पहिला खूप ब्लाऊज. लोकांच्या ते लक्षात राहील. असे तू अजून पण वेगवेगळे प्रयोग केलेस? हा, बेबी शॉवरचं केलं होतं, एक पोटावरती मेहंदी वगैरे केलेली, ती पण पेपरमध्ये वगैरे आली होती. असं मला आवडतं वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करायला, पण थोडीशी समोर ज्यांच्या हातावर करतोय त्यांची थोडी मला भीती पण वाटते, कारण आपण अशा बॅकग्राऊंड मधून आलो, कारण की ते ट्रोल होतात, कधी कधी मेसेजेस येतात त्या व्यक्तीला, म्हणून असं होतं. पण करते मी ट्राय वेगवेगळ्या गोष्टी. येस. पण आता तशीच एक गोष्ट अशी आहे की तू आतापर्यंत मराठी सेलिब्रिटीज मध्ये जेवढी लग्न झाली आहेत त्या सगळ्यांच्या मेहंदी फंक्शनला कांचनची मेहंदी असते, आणि आम्हाला आता कळतं रे कांचन आहे, कांचन आहे, कारण तुझ्या मुली पण दिसतात त्यांच्या रील्स मध्ये वगैरे. ते कसं जमतं? लोकांना खूप हा प्रश्न असणार आहे, ते जमतं कसं? बरं, सेलिब्रिटींचं म्हणाले तर माझी पहिली सेलिब्रिटी तूच आहे. बापरे, तुझ्या 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 मेहंदीसाठी मी फुल हेअर वॉश करून आले होते की आपण सेलिब्रिटीकडे जाणार आहे, नवीन कपडे घेतले होते मी. मला चांगलं लक्षात आहे की आपल्याला भार्गवीकडे जायचं. आधी तर मी शॉपिंग केली, मग मी तुझ्याकडे पोहोचले.
मला एक तर खूप लोकांनी घाबरवलं होतं, सेलिब्रिटी म्हणजे असं तसं हे ते. पण तो जो कम्फर्ट झोन तुझ्याकडून जो आला तो मी पुढे खूप चांगला नेला, त्यासाठी थँक्यू. म्हणजे मी सगळ्यांना सांगते, मी क्लासमध्ये पण सांगते की जे भार्गवीकडून मिळालं स्टार्टिंगला, त्यामुळे माझी पुढे हिंमत वाढली. नाही तर माझी बिलकुल हिंमतच झाली नसती कोणाला मेसेज पण करायची. आता तुम्हाला मजा म्हणून सांगते की FB ला एक पेज होतं, ज्या पेजला मी त्यावेळेला फॉलो करत होते, आणि त्या पेजवर कांचनचा एक फोटो, ब्लू साडीतला, एकदम अशी आंटी टाईप दिसणारी कांचन, आता एकदमच अशी हॅपनिंग दिसते. तुझा तो फोटो होता आणि खाली तू मेहंदीचं डिझाईन काढलं होतं. मी जस्ट तुला लिहिलं की खूप छान आहे. खूप 10-12 वर्ष, हो, 12 वर्ष. 10-12 वर्ष झाली असतील. आणि मी तिला लिहिलं की खूप छान आहे, आणि तिचा रिप्लाय आला, मला काढायला आवडेल आणि आज मला मेहंदी काढायला प्रचंड आवडते. म्हटलं हो, आणि दॅट्स हाऊ आपण भेटलो होतो पुण्यात. गणपतीच्या आधी नाही, जनरल असेच जनरल भेटलो होतो काढलेली, आणि आपण. मग नंतर आपण गणपतीत दरवर्षी काढायला करेक्ट, लागलो. करेक्ट, हो. करेक्ट. पण मग अजून तुला लक्षात राहिलेली आणि तुला आवडलेली मराठी ब्राईड कोण? मराठी ब्राईड तर खूप साऱ्या आहेत माझ्या, की ज्यांनी मला खूप छान ट्रीट केलेलं आहे. एक असं कोणाचंच नाव घेऊ शकत नाही. ब्राईड तर, आणि सर्वात महत्वाचं ब्राईडची आई, तुझी आई. आम्ही जेव्हा तुझ्याकडे येतो तर आम्हाला माहितीये की पहिलं आम्हाला खायचंय आणि मग आम्हाला मेहंदी करायची. मग त्या तिखट पुऱ्या, ओ बापरे, सगळं. लाडू, सगळं. आणि मी मराठी सेलिब्रिटी बाबतीत एक गोष्ट नेहमी बोलेल, म्हणजे माहित नाही बाकीचे आर्टिस्टला काय वाटत असेल, मेकअप आर्टिस्ट हे ते, पण माझ्या बाबतीत असं आहे की मला सगळ्यांनीच अति चांगलं ट्रीट केलंय. अगदी मांडीवरती बसवण्या एवढं ट्रीट केलंय. जेवण तर तूच, काय जेवायला बनवू, काय हे करू. तर त्यामुळे मला असं वाटतं की हे थोडं आपल्या अदर लोकांना थोडं समजलं पाहिजे की जेव्हा एक आर्टिस्ट, म्हणजे आर्टिस्टला जी आर्टिस्टची व्हॅल्यू असते ना, ती मराठी सेलिब्रिटींकडून मला वाटतं मे बी शिकावी सगळ्यांनी. ती तुला मिळाली पण. ती मिळाली पण. मला आजपर्यंत असं कधी झालं नाहीये, म्हणजे खा 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 असं एकदम, आणि छान ट्रीट करणं, गिफ्ट देणं. मी दिले पाहिजे गिफ्ट, मला गिफ्ट देतात सगळे. इतक्या प्रेमाने ठेवलंय मला सगळ्यांनी. पण आता हे झाले सेलिब्रिटी, पण तुला लक्षात राहिलेली आणि तुला कदाचित टच करून दिलेली किंवा तुला खूप जास्त आनंद झालेले असं कुठलं एखादी ब्राईड किंवा एखादा प्रसंग होता मेहंदीच्या निमित्ताने? ओके. मी एकदा मला फोन आला की मला ब्रायडल मेहंदी हवी आहे. सीझन ऑफ होता आणि मी शक्यतो कामांना नाही, बोलतच नाही. हा, आता फॉलोअर्स वाढलेत त्यामुळे मेसेजेस येतात तर कधी ते राहून जातात, समजत नाही रिप्लाय देणं. पण फोन जर आला तर असं कधी होत नाही. तिने मला बुक केलं, तिला मी बोलले ऍड्रेस पाठव, मी गाडी चालवतीये. तिने मला ऍड्रेस पाठवला. मेहंदी होती 3 दिवसाने. मेहंदी काढायला मी आणि माझ्या बरोबर स्मिता म्हणून एक आहे, आम्ही गेलो. आणि ती मेहंदी होती दांडेकर पुलावरती, एका स्लम, म्हणजे त्या झोपडपट्टीत थोडस आतमध्ये होती. आम्ही गेलो मेहंदीला, मेहंदी वगैरे काढली. घरात साड्या ज्या होत्या तिच्या लग्नाच्या, तेवढे तर माझ्या मेहंदीची हाफ प्राइसच्या पण नव्हत्या बघायला गेलं तर. मी तिला म्हणजे मला राहवलं नाही म्हणून मी तिला विचारलं की तू हे 7,000 तेव्हा मी घ्यायचे ते तू कसे पे करणार. तर ती मला बोलली की अगं व्हॅलेंटाईन डे झाला आता, तर तुम्हाला वॉच घेणार होता. सो मी त्याला बोलले वॉचचे पैसे दे, आणि मी एक साडी स्किप केली. तर हे सगळे मिळून तुला ठेवलेले पैसे, पण मला मेहंदी तुझ्याकडूनच हवी, कारण ही माझी पहिली मेहंदी आहे, लास्ट मेहंदी माझ्या लग्नाची, जी मला म्हणजे माझ्या खूप जवळ आहे आणि मला तुझ्याकडूनच हवी. आम्ही मेहंदी कंप्लीट केली. मला म्हणजे मला इतकं कसं तरी झालं तेव्हा. मग मी आणि स्मिता आम्ही असं ठरवलं आम्ही पैसे नाही घेणार. मी ते एनवलप घेतलं, त्यातून 501 रुपये घेतले, तिला बाकीचे आमच्याकडून लग्नाचं गिफ्ट म्हणून दिले. आम्ही बाहेर गेलो, सुजाताची मस्तानी खाल्ली आणि घरी गेलो. पण तशी माझी पण तुझ्याबद्दलची एक आठवण अशी आहे. आमच्याकडे माझ्या भाचीला सांभाळायला ताई होती, अश्विनी, आणि तू इतकी वर्ष माझ्याकडे येऊन मेहंदी काढतेस, तर तिला कायम असं होतं, भार्गवी, जे मला माझ्या लग्नाची मेहंदी कांचनकडनं हवी आहे. आणि कांचन त्यावेळेला खरंच लग्नाचा सीझन होता, त्यावेळेला बिझी होती. पण कांचनच्या 2 स्टुडंट कांचननी पाठवल्या आणि अश्विनीला गिफ्ट म्हणून कांचननी मेहंदी दिली ती. सो दॅट इज व्हेरी स्वीट ऑफ यू, कारण असं नाही कोणी करत. पण त्यामुळे तू सगळ्यांच्या लक्षात राहतेस आणि तुझ्याबद्दल लोकांच्या मनात प्रेम आहे. कारण सगळ्या ऍक्ट्रेस आम्ही जेव्हा भेटतो लग्नाच्या नंतर, कांचन, ऑफकोर्स कांचन, असं आमच्या सगळ्यांचं एक म्हणणं असतं. त्यामुळे येस, तू आमची मैत्रीण पण होतेस, ही खूप महत्वाची गोष्ट आहे आर्टिस्टच्या पलीकडे जाऊन सुद्धा.
हा झाला तुझा एक माणूस म्हणून तुझ्यातली ती आवड किंवा क्रिएटिव्हिटी म्हणून. पण तुझी सगळ्यात आवडती ब्राईडची मेहंदी कुठली आहे सांग, तू काढलेली नुकती असेल, काही दिवसापूर्वी असेल, खूप मनापासून तू त्या दिवशी काढली होतीस. माझी एक ब्राईड होती प्राची नाळे, आणि मला माहिती पण नव्हतं की मी कधी एवढी हेवी मेहंदी काढू शकेल. मी जस्ट जर्नी चालू केली होती, ज्याला मी थोडं क्रीमी क्राऊड करत होते, आणि तिचा जो माझ्यावरती विश्वास होता ना, तो खूपच हे होता. तिने मला डायरेक्ट सांगितलं होतं की आपण 50,000 ची मेहंदी करू. जेव्हा मी कुठे 12 आणि 15,000ची मेहंदी घेत नव्हते तेव्हा, त्यावेळेस मी त्या मेहंदीला 15 आवर्स 12 आवर्स आरामात लावले असतील. आम्ही खूप डिटेलमध्ये वर्क केलं होतं. तेव्हा मला कळालं होतं की नाही, आपण हे एवढ्या लेवल पर्यंत पण जाऊ शकतो. त्यानंतर मग मी कधीच थांबले नाही. तिने जो विश्वास दाखवला होता तो खूपच जास्त होतं. जास्त होता माझ्यासाठी. हा, that's it. मराठी ऍक्ट्रेसेस पैकी कोणाकोणाच्या लग्नाची काढलीस तू? खूप जणांची काढली आहे मी. मिताली, हम्म. रोहित राऊत आणि जुईली. जुईली, अजून शाल्व आणि ते शाल्वन त्याच्या बायको. त्याच्या वाईफची, अजून अक्षयाची काढली? अक्षयाची हा. काढली आहे एक मी, अजून खूप जणांची काढली शिवानी आहे. पण. शिवानी रांगोळे, हा. ती एक काढली आहे मी. हो, दॅट्स नाईस. आता नवीन ऑर्डर कोणाच्या आहेत? सेलिब्रिटींपैकी तर अजून तरी नाही आहेत. आता डिसेंबर आम्हालाही मध्ये माहिती कळेल. नाहीये. आम्हाला पण माहिती माहिती नाही लग्न कोणाची ठरली. लग्नाला तर तूच सांगणार आहे आणि मला. हा की यांचे आहेत म्हणून. पण मग आता तुला बुकिंग कधीपासून येतं? आता तर लग्नाचा सीझन नाहीये ऍक्च्युली, पण आता कधीपासून बुकिंग नोव्हेंबर डिसेंबर 70% बुक झालाय आता. हम्म. 6 महिने आधीपासूनच बुकिंग स्टार्ट होतात, हम्म. आणि एक ऑक्टोबर पर्यंत सगळ्या 100% नोव्हेंबर डिसेंबर बुक होऊन जातो. मग क्लासेस बाकीचं जे काय. आणि मला एक प्रश्न असा पडलाय की मगाशी आपण क्लासेसचा विषय अर्धवट राहिला, मग आता तुझे कसे क्लासेस असतात, किती बॅचेस असतात, काय असतात? मी 40 डेजचे क्लासेस घेते, म्हणजे 40 दिवसांचा क्लास. मला वाटतं 40 दिवसांचा क्लास बरोबर आहे 5 आणि 10 दिवसांच्या क्लासपेक्षा. हा माझा पर्सनल ओपिनियन आहे. 40 दिवसांमध्ये परफेक्ट होतात मुली, जर 40 दिवस तुम्ही कोण हातात घेतला तर. त्याला ड्रॉइंगची पण गरज नाही, तुम्हाला काय येते त्याची गरज नाही. अक्षरशः हात थरथरत असेल पहिल्या दिवशी, तरी तो पर्सन शेवटच्या दिवशी छान मेहंदी काढू शकतो. ड्रॉइंगची गरज नाही म्हणजे? तुम्हाला मेहंदीत असं काहीच नाही की तुम्ही खूप छान ड्रॉइंग काढत असाल तर तुम्ही मेहंदी काढू शकता, असं काहीही नाही. तुम्ही प्रॅक्टिस करा, सांगितलेल्या टेक्निकनुसार तुम्ही खूप छान मेहंदी काढू शकता. हो, म्हणजे ड्रॉइंग याची गरज नाहीये. नाही, मेहंदीची पेस्ट छान बनवा. सगळं तर मेहंदीच्या पेस्टवर आहे सर्वात महत्वाचं. जो कोण आहे ना कोण, तो छान झाला तर पुढे बाकी सगळं होतं छान. आणि तो तू बनवायला शिकवतेस? मी बनवायला शिकवते. मग तू क्लासेस मध्ये काय काय शिकवतेस मला सांग. मी क्लासेसमध्ये सगळं शिकवते, अगदी बोलायला कसं. करेक्ट. म्हणजे बोलायचं कसं, कुठल्या ब्राईडने तुम्हाला कॉल केल्यावरती तुम्ही त्यावरती कसा रिप्लाय द्यायचा, तिथे गेल्यावरती तुम्ही घरातल्या कुठल्याच चौकशा का नाही करायच्या, हा डिफरन्स आहे मेहंदीवाली आणि मेहंदी आर्टिस्ट असा. कधी कधी आपण असं होतं, बोलतो 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 ते बोलत असतात आणि आपण बोलायला लागतो, हे कुठेतरी नाहीये बरोबर. त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी सांगतो. आमचा एक दिवशी सेशन असतो, आम्ही समोर बसून क्वेश्चन आन्सर करतो की काय बोललं पाहिजे, काही नाही बोललं पाहिजे, प्राइस लिस्ट कशी लावली पाहिजे, टू ब्रायडल मेहंदी कशी करायची, बेबी शॉवर मेहंदी कशी करायची, हे सगळं. आणि मग तुझ्याकडे ते किट पण असतं ना छान? हो, किट. हा, त्या किट किट वरती तर माझं खूप प्रेम आहे. ती बॅग जी आहे ती आम्ही एकदम प्रेमाने भरतो, त्याच्यात सगळं मिळेल. येस, ही आहे ती बॅग. वाव, काय काय असतं या बॅग मध्ये? या बॅग मध्ये ही एक बुक असते. या ती पण कांचनची? ओ वाव. ही बुक जी आहे ती एम्प्टी आहे. याच्यावरनं मला खूप मेसेजेस येतात की ही बुक विका विका, विकत द्या विकत द्या. पण याच्यात विकून काय करूया मोकळ्या पाण्याचं. याच्यात काढायला शिकवते मी, मग स्टुडंट काढतात. आणि हा एक बॉक्स, या बॉक्स मध्ये तुम्हाला 40 डेज जे लागतं ते सगळं सामान, लाईक ऑइल, मेहंदी, एव्हरीथिंग. चमचा पण देतो आम्ही. वा, ढवळायला. कोणचं सगळं कात्री कागद, सगळं सगळं सगळं. यासाठी तू मुंबईला येते? मग याच्यात त्यांना ते डिझाईन काढायला शिकवलं? हो, या डिझाईन शिकवते, मग त्या डिझाईन काढतात. सो ही बुक एम्प्टी आहे. आणि मग नंतर ह्याच्यातनं शिकून तर जाताना घेऊन जातात सगळी मेमरी घेऊन जातात. मग सर्टिफिकेशन डे असतो.
सर्टिफिकेशन डे दोन्ही बॅचचा एकत्र असतो. मग त्याला डेकॉर, फूड मी पण मग सगळं 2 प्लॅन बॅच करते. म्हणजे कुठल्या? म्हणजे ऑनलाईन आणि ऑफलाईन. कारण मला अच्छा. असं वाटतं की ऑनलाईनच्या लोकांना तो एकच दिवस असतो की जेव्हा ते मला भेटते. पण हम्म. येतात मुली बँगलोर वरून येतात. एक बॅच मधली मुलगी USA वरून आली होती. वाव, मग ती युएसची होती. तिकीट्स काढले होते प्रॉपर आधी. मला डेट आधीच विचारलेली सीट बुक करताना आणि मग तिने तशी डेट प्रॉपर सेट करून 2 महिने आधी, 2 नाही 1.5 महिने आधी तिकीट काढलेलं आणि ती नुसतं सर्टिफिकेशन डे साठी आली होती. क्या बात आहे, नाईस. मग तुझ्याकडे कधी भारताबाहेरची स्टुडंट आले? ही तर युएसची होती. नाही, मी म्हणते भारतीय नागरिक नसलेली, म्हणजे फॉरेनर. फॉरेनर अजून तरी कोणी नाही. ओके. अजून पण कोणी त्यांनी नाही. काढले ना कुठल्या हो तरी हो लग्नामध्ये, हो तुझे फोटो हो हो पाहिलेत हो मी. येस, काढलेत. ऑफकोर्स ऑफकोर्स. हा मला एक मुद्दा विचारायचा आहे, की आजकाल ना एक ट्रेंड आलाय, ती 2 मिनिटात मेहंदी, हा. केमिकल वाली, किंवा हम्म. पूर्वी ना मेहंदीचा रंग वेगळा असायचा, आता एक वेगळाच रंग येतो, त्याच्यामध्ये केमिकल असतात. मग तू ह्यासाठी काही प्रयत्न करतेस की कमी केमिकल्स किंवा नॅचरल मेहंदीकडे वगैरे जाणं? ऑइलचा जो कंटेंट होता एक 15 वर्षापूर्वी जो मी वापरते तोच मी ऍज इट इज पुढे नेलाय. मी कारण की मला कधी त्याच्यावरून काही प्रॉब्लेम नाही आलाय. पण हो, मेहंदीमध्ये प्रत्येक जणांना केमिकल टाकावंच लागतं. केमिकल म्हणजे निलगिरी लवंगचं ऑइल बरोबर थोडंसं बाकीचं लव्हेंडर असतं किंवा बाकीचं काय ते कलर येतच नाही. कारण की आम्हाला जी पावडर येते ती नुसतीच भिजवली तर त्याचा रंग काय येणार. बरं, आजकाल एवढी नाजूक मेहंदी काढायला लागलेत सगळे की त्याला रंग येणं गरजेचं आहे. पूर्वी आपण ते लावायचो, मग बांधायचो, ते ठीक होतं. पण आता इतकी बारीक मेहंदी तर त्याला ऑइल टाकणं गरजेचं आहे. ओके. म्हणून म्हणजे ते तुझ्याकडे एवढं त्यात केमिकल नसतं किमान. हा. नो पण केमिकल. पूर्वी त्याच्यात मध्यंतरी आता बघ ना, ते समुद्रावर वगैरे बसतात, ते हो, ते छापे व्हाईट काढतात. पेट्रोल वगैरे टाकतात आणि हा. मग करतात. असं असतं काही काही. कधी रॅशेस येतात त्याने, हो हो. छापतात. काही काही लोक तर डाय टाकतात कलर यायला. ओ. रेड कलरचा डाय थोडासा मिक्स करायचा मेहंदी. मेहंदीमध्ये. ओके ओके. पण आपल्याकडे जितकी मी शक्य आहे. डाय टाकत नाही, त्यापेक्षा न काम केलेलं बरं. पण मग तुझ्याकडे मेहंदीचे कोण मिळतात का नाही? मेहंदीचे कोण आम्ही सेल नाही करत, पण स्टुडंट्सला शिकवतो ते त्यांचे ओन करतात आणि आम्ही त्या ऑर्डरला आम्ही घेऊन जातो. बरोबर, ते तर घेतलं जातं. बरोबर. आमच्या प्रेक्षकांना सांग, मेहंदी कशी तयार करायची? ओके, तर मेहंदी घरच्या घरी जर तयार करायची असेल तर तुम्ही मेडिकलमध्ये मेहंदी पावडर मिळतात ती घ्या. ती छान सुती कापडाने हे करा, म्हणजे मिक्स करा, असं स्क्रब करा. कारण की त्याच्यामध्ये नो डाऊट थोडे थोडेसे पल्स असतात, ते निघून त्याच्याने जातं. निघून जातील. त्याच्यानंतर निलगिरी ऑइलच मेडिकलमध्ये मिळतं किंवा प्युअर लवंग ऑइल मिळतं. समजा 3 चमचे मेहंदी घेतली तर त्याच्यात 1.5 चमचे निलगिरी ऑइल, 1.5 चमचे लवंग ऑइल हे टाकायचं, पाणी टाकायचं, मिक्स करायचं आणि 3 चमचे मेहंदी असेल किंवा 5 चमचे मेहंदी असेल त्याला 1 चमचा शुगर टाकायची कंपल्सरी. मेहंदीतच. मेहंदीत भेंडीचं पाणी नाही, भेंडी कापून जे पाणी नाही. मग हे सगळं करून बंद करायचं. मेहंदीत ऑइल 12 तास मुरलं तर अगदी छान रंग येतो. नेक्स्ट डे थोडं पाणी टाकायचं, पेस्ट करायची आणि मग ते तुम्ही, कोण नसेल तुमच्याकडे तर अगदी आपल्याकडे गिफ्ट पॅकिंग पेपर मिळतं, त्यांनी रोल करून तुम्ही कोण बनवू शकता. ओके. और तुम्ही गोळे काढू शकता. हा. छान कलर येतो. बेस्ट, पूर्वीच्या मला आवडतात ते तुम्ही काढू शकता. पूर्वीच्या काळी त्या बायका काढायच्या हम्म. तसं. ओके. आणि मग आता ही मेहंदी काय म्हणतात त्याला, अजून रंग येण्यासाठी पण बरेच लोक काय काय हो, करतात. कुठे कुठे तर गुजरात साइड किंवा कुठे त्या साइडला तर लिटरली असं आहे की मेहंदी ज्या दिवशी काढली जाते देन त्याच्यानंतर त्या दिवशी ब्राईड फुलके बनवते. कारण की ती जर त्या बाजूला थांबली, म्हणजे गॅसच्या बाजूला किंवा त्या चुलीजवळ थांबली तर हीट येते अजून आणि छान रंग येतो. काही काही लोक तर अक्षरशः आपलं लोणच्याच्या वरची जी खार असते त्याचं जे ऑइल आहे, ऑइल ते पण लावतात, त्याने पण हीट येते, ते लावतात. मी तर सांगते माझ्या ब्राईडला, फ्रंट केला की उठा, गॅसवर जावा, तव्यावरती लवंग टाका, छान शेकवा, बॅकहँड करा. काही लोक बाम लावतात, बाम. काही लोक स्प्रे मारतात, मूव्ह स्प्रे. Correct. मूव्ह स्प्रे जो मारायचं जे आहे त्याने तुमचे फॉलोअर्स वाढतात किंवा तुम्हाला इंस्टाग्रामवरती अचानक रीच मिळतो खूप लोकांना, म्हणून हे खूप लोकांनी ती रील केली. मी नाही करणार. तुम्ही डायरेक्ट स्किन वरती जे मारताय आणि ते दुखत Spray. नसलेला भाग आहे ना तो शरीराचा. ऍब्सोल्युटली. असलं काही करत नाही मी. त्याच्यावरती एकदा एकाला मेसेज पण केला होता, हे जो तुम्ही करताय आणि स्किनला काही झालं तर काय. त्यापेक्षा लवंग इज गुड. काय प्रश्न. पण लोणच्याचा खारीस थोडं तिखट आहे यार तो, म्हणजे लावतात. इंटरेस्टिंग, हे माहित नव्हतं मला. ठीक आहे, आपण आपलं लवंग पर्यंतच राहूया. सगळं करतात. मी एका ब्राईडला बोलले होते जाऊन शेक घेऊन ये, आणि ती आम्ही बेडरूम मध्ये शक्यतो मेहंदी करतो.
ती किचन मध्ये होती. आम्ही गेलो, बघितलं तर ती त्या गॅस वरती चढून तो पाय असा 360 फिरवून शेकवत होती तव्यावरती. मला असं झालं जर तिला काही झालं तर संपलं. मी तिला उतरवली. पाय कसा शेकवू म्हणलं, पाय नको शेकवू, पायात ऑलरेडी हीट असते, उतरते ना हीट. हा ती उतरते त्याच्यामध्ये, त्यामुळे छान येतो. असं पण होतं. त्यामुळे तिला आम्ही अगदी घेऊन जातो ब्राईडला, लवंग टाकतो, कसं शेकायचं ते दाखवतो, नाही तर ती चढायची वर. हो, उगाच काहीतरी व्हायचं. आय नो. चढली होती माझी एक ब्राईड, वर चढून उलटा पाय करून शेकवत होती. असं अजून एखादं फनी एक्सपिरियन्स सांग ना. माझी एका ब्राईडनी, मला फोन आला होता की येतेस ना, म्हणलं हो. पहाटे 7 वाजताची होती. म्हणलं येते ना, हो हो येते. काय काय तयारी करू, मला फोटो काढायचे, मला हे काढायचं. मला ठीक आहे, लिंबाचा रस तयार करून ठेव. ओके, कारण छोट्या छोट्या पॅचेसला नको करायला. आलो, आम्ही बसलो, हात धरला, हातात हात चिकट चिकट चिकट. म्हणलं हात का चिकट लागतोय, लिंबाचा रस लावून बसली, लिंबू साखरेचा रस. नंतर लावायचा असतो. पण तो कशाला लावायचा असतो, काय लिंबाचा रस लावला ना तर कलर वगैरे काही येत नाही. हे एक वेगळंच मिथ आहे की लिंबाचा रस जेवढा लावला तेवढा रंग येईल. नो, लिंबाचा रस लावायची काहीही गरज नसते. पण तुमचे फोटो छान येणार आहेत, फोटोग्राफर खूप लेट येणार आहे, तर तुम्ही लावू शकता. त्याने काय होतं का, पण फोटो छान येतो, टिकून राहते. अच्छा, टिकते म्हणून. दॅट्स ओनली थिंग. आणि ग्लेज येतो, ती सुकलेली असते ना ती थोडीशी ग्लेज फक्त फोटोसाठी. फोटोशिवाय त्याला काही हो, उपयोग हो, नाही. लिंबाच्या रसाने मेहंदीचा रंग नाहीये. हो. ओके, अजून आहेत तुझ्याकडे, सांग आम्हाला. अजून अजून काय, हेच सगळे किस्से असेच उलटे पुलटे की हे सांगितलं तर ते करून ठेवायचं. वॅक्स सांगितलं नसेल तर एकदा तर वॅक्सच केलेलं नव्हतं आणि इथपर्यंत हेअर होते सगळे. आणि मी जेव्हा मेहंदी काढत होते त्या तारा अशा तरंगत जात होत्या. मी टाकली रील, हे प्रभू हरिराम जगन्नाथ, हे क्या हो गया. अक्षरशः तरंगत, वॅक्सच नाही म्हणे, मी नाही करणार वॅक्स. मग मी तो कोण स्किन वरती टच केला आणि जी येईल ती काढली मेहंदी. नो फिनिशिंग, काहीच नाही. बरं असे पण नाही ग की छोटे छोटे हेअर होते, जिंदगीत कधी वॅक्सिन नसेल केलं तसे हेअर होते. बापरे, पण हे असं होतं. बरं मराठी मुलगी, बरं पुण्यातली, बरं वॅक्सिन नाही करायचंय. तसं असं एक हे पण प्रकार असतो, मेहंदी नंतर बरेच वेळा हळद असते, मग काय करतात? मी तरी सांगते की हळद आणि मेहंदीमध्ये एक 20-24 तासाचा म्हणजे 1 दिवसाचा तरी फरक पाहिजे. लगेचच लावली तर प्रॉब्लेम येईल. मी सांगून देते हे क्लिअर आधी, पण तरी त्यानंतर लावतात. हो ना, तर त्यांच्याकडे ती पद्धत असेल तर काहीच नाही आपण करू शकत. काहीच करू शकत. पण मग काही काही प्रचंड हलतात. म्हणजे मेहंदी काढत असतात, हलतात. एकदा तर आम्ही मेहंदी काढत होतो, बसलो होतो, तिच्या सासूने पिलो फेकला, तो त्या मेहंदीवर तसाच. एवढी हालत आहे या फील्डची. हे लोकांना फक्त नुसतं इंस्टाग्राम त्याच्यावरच्या फॉलोअर्स दिसतात. मग काय केलं? फेकला त्यांनी. एवढा पॅच केला होता मी, तो इथे पडला. मी सगळा पुसला आणि मी परत करून दिली, कारण त्या दिवशी माझा मूड खूप छान होता म्हणून. नाही तर मी करून नसतं दिलं, मी तशीच ठेवली असते. पण असं झालं? हो हो, करतात. त्यांनी तो दिला, हे गे पिलो, आणि तो आला आणि इथे पडला आणि अख्खी पुसली. बरं त्याच्याबद्दल त्यांना 1% पण असं काही वाईट वगैरे वाटत नव्हतं. सो वॉट असं बोलून त्या गेले. मला पण काही वाटलं नाही, कारण त्याच्यावरती जेव्हा ती डिझाईन आली असेल ना परत सेकंड, तर ती सगळी खराबच होणार. कारण ऑलरेडी एक काढली होतीच. बरोबर. माझं तर एक मत आहे की ब्राईडनी सेपरेट रूम मध्ये बसावं, छान मेहंदी करावी. पण ब्राईडला बऱ्याच असं असतं की आपण मेहंदी करावी, समोर डान्स चालू आहे, ब्राईड 5 वेळा हात घेऊन नाचते, सगळी लिंक ब्रेक होते. तेही बरेच वेळेला होत असेल. खूपदा 80% तरी होतं ते तसं. छोट्या छोट्या गोष्टी आहेत खरं तर, ह्या तुमच्या दृष्टीने त्या महत्वाच्या आहेत. समोरच्या माणसाला त्याच्यात मजा. मग आपल्याला पण असं वाटतं की आपण एवढं पेमेंट घेतलंय पण आपण त्या कामाला एवढं जस्टिस नाही देऊ शकलो, कारण की समोरचा कंटिन्यू हालत होता. कारण की आमच्यासाठी हात म्हणजे कॅनव्हासच आहे ना. तुम्ही जेवढा तो स्टडी ठेवताल तेवढा ते फाईन वर्क होईल. ऍब्सोल्युटली. पण मग तुझ्याकडे ज्या स्टुडंट्स येतात शिकायला, परत आपण क्लासेस मध्ये, पण तुझे क्लासेस कधी ते कधी असतात? म्हणजे काय तुझा सीझन आहे क्लासेसचा का असं काही नाही? हो, आता ही 20 ऑगस्टची जी बॅच आहे ती लास्ट बॅच असेल ऑफ दिस इयर. त्याच्यानंतर मी ऑक्टोबर नंतर क्लासेस घेत नाही, सीझन असतो. मग मी जानेवारीत परत क्लास घेते. असे मी वर्षातून 5च बॅच घेते. 40 डेजच्या मध्ये
40 डेजची बॅच आहे, पण ती 45 डेज होतेच. मध्ये मी थोडीशी सुट्ट्या वगैरे देते म्हणून. तर 2 महिन्याची एक बॅच. पण मग आता जेव्हा बाहेर गावून मुली येतात तेव्हा त्यांच्यासाठी काही तू त्यांना मदत करतेस? हो, कारण पीजीचं प्रत्येक वेळेला वगैरे. असतंच असं नाही ना त्यांचं कोण ना कोण. परत 50 दिवस राहायचंय, 45 दिवस आणि आपण एक 4-5 दिवस इकडे तिकडे. मग अशा तू त्यांची काही सोय पीजीच्या करतेस? मुलींची आणि माझी अटॅचमेंट थोडी जास्त असते. म्हणजे मी ठेवली आहे तेवढी, कारण की मला असं वाटतं की आपण काय घरी जाऊन खाणारच आहोत. तर याच बॅच मध्ये असं झालं की सेकंड डे होमवर्क चेक करत असताना ती रडायला लागली, पोटात दुखतंय, पोटात दुखतंय, फूड चांगलं नाहीये. मग मी सांगितलं की माझे डबे खात जा, तोपर्यंत मिळत नाही. मग आमच्या बॅच मध्ये एक अवनी म्हणून आहे, तिची आई छान डबा करते. मग तसं करून देणं. कधी रात्री पोटात वगैरे दुखत असेल, त्रास होत असेल, तर मी जाते घरातून त्यांच्याकडे की आपण दवाखान्यात जाऊ. कारण मला असं वाटतं पॅरेंट्सनी थोडंसं आपल्या जबाबदारीवरती सोडलंय, तर थोडंसं लक्ष देणं पण तेवढंच गरजेचं आहे. आता येणाऱ्या नवीन मुलींना तू काय सांगशील ज्यांना या फील्डमध्ये खरंच मनापासून करिअर करायचं? मी त्यांना एकच गोष्ट सांगेल, सर्वात पहिल्यांदा तर तुम्ही जॉईन झालाय तेव्हा तुम्हाला सर्वात पहिल्यांदा हे ठरवलं पाहिजे की मला कुठे थांबायचंय का मला कुठपर्यंत जायचंय. त्याच्यासाठी सर्वात पहिल्यांदा प्रॅक्टिस महत्वाची आहे. खूप सारे पॅटर्न करणं महत्वाचं. आधी स्वतःला प्रूव्ह करा, मग लोक तुम्हाला बरोबर शोधत येतील. तुम्हाला शोधायचीच गरज नाहीये, पण ते प्रूव्ह करण्यासाठी 1 वर्ष तर लागेल. बाहेर पडलात आणि काम मिळालं असं कोणाचंच झालेलं नाही आजपर्यंत. बरोबर. ते त्यांना आता थोडं समजत नाही, त्यांना ते थोडं रील्स सारखं वाटतं. ट्रान्झॅक्शन रील असं झालं की असं बाहेर पडल्या रांग लागली, नाही होत ना. बरोबर बरोबर. त्यांना पेशन्स पेशन्स ठेवावे लागतात. आणि खरंच या फील्डमध्ये इतके पैसे आहेत? या फील्डमध्ये इतके पैसे आहेत, इतके की मी ठरवलं होतं की मी घर घेईन, जे मी घेईन, फक्त मी. एक असतं म्हणजे आपल्याकडे हे आईचं घर, हे यांचं घर, ते हे माझं घर, असं मी ठरवलेलं. ते घर घेतलं मी कोविडमध्ये 21 वगैरे. आणि तेव्हा असं सगळ्यांचं मत होतं की कसं होणार, पुढचं काही माहिती नाहीये. पण मी ते घर 3 वर्षात नील पण केलं. क्या बात आहे. पण त्याबरोबर मेहनत पण आहे ना? मेहनत आहे खूप. मी म्हणजे माझ्या पहिल्यापासूनच माझी स्वप्नच मोठी होती, मला हे घ्यायचंय, मला ते घ्यायचंय. पण ते घेण्यासाठी म्हणून मी त्याच्या मागे न पळता आधी माझ्या कामाच्या मागे जे तेवढे दिले, आपोआप तुम्हाला तुमच्या सगळ्या गोष्टी मिळतात. पण मेहंदीत खूप आहे, खूप. आणि काय म्हणतात त्याला, स्कोप पण खूप आहे. लग्न करतायत लोक. किती लग्न होतात, एक एरियामध्ये 15 लग्न तरी होतात. त्याच्यामुळे खूप लग्न होतात. प्रत्येकाला मला वाटतं प्रत्येकाचं काम मिळतं. आपण आपलं काम करायचं 100% देऊन आणि त्याचा रिझल्ट येतो. तू आमच्या बरोबर आलीस, इथे गप्पा मारल्यास म्हणून मधुस्तू कडनं तुला एक छोटस गिफ्ट तुझ्या नवीन क्लाससाठी. किचन होल्डर. ओ थँक्यू. थँक्यू सो मच. हत्ती वगैरे घ्यायच्यात? हत्ती वगैरे हत्ती म्हणूनच दिलं.